भारतातील सहकारी संघराज्य मजबूत करण्यासाठी सरकारी आयोग आणि पुंछी आयोग यांच्या शिफारशीचे महत्त्व स्पष्ट करा. आता बघा, मी हा क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आणलेला आहे. काही क्वेश्चन्स मी अनालिटिकल आणलेले, काही क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड घेतलेले, काही क्वेश्चन्स खूप इझी असणार आहे. मग हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आपल्या भारत देशामध्ये फेडरलिझम जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर अशा वेळेस आपल्याकडे 2 कमिशन इस्टॅब्लिश केले होते. एक होतं सरकारिया कमिशन आणि सेकंड वन इज युअर पुंछी कमिशन. कदाचित तुमच्या वाचनामध्ये येऊन गेलेलं असेल. तर त्यांनी काय काय रिकमेंडेशन दिले होते भारताच्या असलेल्या फेडरलिझमला प्रोटेक्ट करण्यासाठी, तर त्या संदर्भात असलेला क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द सरकारिया कमिशन्स अँड पुंछी कमिशन्स रिकमेंडेशन्स इन द स्ट्रेंथनिंग द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम इन इंडिया. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन्स आपण इथं करणार नाही. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काय असायला पाहिजे स्ट्रक्चरमध्ये, की आपल्याला कोणाचे असलेले रिकमेंडेशन माहिती असायला पाहिजे. 2 कमिशनचे. कोणते कोणते? सरकारिया कमिशन अँड सेकंड वन इज युअर पुंछी कमिशन्स. ठीक आहे. पण त्याच्या पहिले तत्पूर्वी आपण इथं पर्टिक्युलर त्या गोष्टीच्या माध्यमातून प्रस्तावना कशी असायला पाहिजे, तर लोकस फोकस काय बघून घेऊ. लोकस काय असणार आहे? संघ राज्य व्यवस्था सोबत फोकस काय करायचा आहे? सरकारी आयोग आणि पुंछी आयोगांच्या शिफारसी. आपल्या एक्झाम मध्ये मेन्स आन्सर रायटिंग मध्ये मेन बॉडी मध्ये ह्या दोघांचं रिकमेंडेशन रिफ्लेक्ट झालंच पाहिजे. यांच्या असलेल्या 3-3, 4-4 पॉइंट जरी तुम्हाला माहिती असेल लेकरांनो, तरी मोर दॅन सफिशियंट आहे. 5 पॉइंट तुमचे सरकारिया कमिशन, 5 पॉइंट पुंछी कमिशन्स. 10 पॉइंटचं असलेलं तुमचं असलेलं जर व्यवस्थित मांडणी केली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आता प्रस्तावना काय आहे बघा. प्रस्तावनेमध्ये मी थोडा युनिकनेस कसा आणलेला आहे बघा. संघीय शासन व्यवस्था असलेला देश म्हणजे आपला भारत देश केंद्र आणि राज्य यांच्या सत्ता विभाजित आहे. तथापि सत्ता वाटपमुळे काही वेळा केंद्र राज्यामध्ये सुसंवादाचे समन्वयाचे काय होतात? आव्हान निर्माण होतात. मी थोडंसं पहिले काय केलं, पहिले मी इथं दाखवून दिलं का गरज होती पुंछी कमिशन आणि सरकारिया कमिशनची. कोऑर्डिनेशन नव्हतं कोणाकोणामध्ये? सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. मग सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल तर ते सॉर्ट आउट करण्यासाठी भारत सरकारने अशा प्रकारचे कमिशन इस्टॅब्लिश केले. आणि कमिशन इस्टॅब्लिश केल्यानंतर त्या प्रकारचा असलेला समन्वय साधण्यासाठी आपण यांचं असलेली प्रस्थापित असलेल्या गोष्टी केलेल्या आहे. त्यामुळं तुम्हाला प्रस्तावनेमध्ये जर तुम्ही अशा प्रकारची असलेली सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सहकारी संघ राज्य तत्व हे केंद्र आणि राज्यांमध्ये सहयोगी निर्माण करणार आहे, तर हे जर तुम्ही मेन्शन केलं तर ऑटोमॅटिकली समोरच्याला कळतं एक्झामिनरला की याला काय नेमकं सांगायचं आहे. कळालं? हे प्रस्तावना कशी असायला पाहिजे? तर प्रस्तावना अशी असली पाहिजे की आपण नेमकं मेन बॉडीमध्ये काय तिथं सांगणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करायला पाहिजे. कळतंय का? हे प्रस्तावनेच्या संदर्भात कळालं. प्रस्तावना अशीच का केली आहे? कारण की इथं मी गरज दाखवली. इथं मी त्या प्रकारच्या गोष्टी मेन्शन केल्या आहे की का बरं आपण अशा पद्धतीचं असलेला ह्या ज्या पर्टिक्युलर कमिशन्स आहे ते कमिशन्स आपण का इस्टॅब्लिश केले आहे, का गरज पडली? तर गरज पडली का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन तिथं करायच्या आहेत. ठीक आहे. आता स्ट्रक्चर कसं बनवणार? स्ट्रक्चर बनवताना तुम्हाला फक्त काय करायचं आहे? फोकस कुठं करायचं आहे? 2 गोष्टीवर. कोणाकोणाच्या याच्यावर? सरकारिया आयोगाच्या शिफारसी आणि काय आहे? पुंछी आयोगाच्या शिफारसी. सरकारिया कमिशन जो 1983 ला आपण इस्टॅब्लिश केलेला आहे त्याच्या रिकमेंडेशन्स आणि सरकारिया कमिशनचे याचे. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना आता इथून प्रश्न पडला असेल की सरकारिया कमिशन काय आहे आणि पुंछी कमिशन काय आहे. होतं, साहजिकच आहे. कधी कधी वाचनांमध्ये ह्या गोष्टी येत नाही. सामान्य स्वरूपामध्ये आपलं एवढं रीडिंग वाढलेलं नसतं. पॅनिक होण्याची गरज नाहीये. पण कॉमन सेन्सचा असलेला प्रश्न होता. आय वुड सजेस्ट इट्स अ टोटली कॉमन सेन्स आहे. कसं आहे नीट व्यवस्थित बघूया की नेमकं सरकारिया कमिशननी कोणत्या कोणत्या गोष्टीवर फोकस केलेला आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या भारत देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. कारण काय की स्टेट गव्हर्नमेंटची पोझिशन्स आणि त्याच्या अंतर्गत असलेलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं होल्डिंगनेस ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय की आपल्याकडच्या स्टेटचे ऍस्पिरेशन जे असतात त्या ऍस्पिरेशन्स प्रॉपरली फुलफिल होत नाहीये. मग अशा वेळेस आपल्याकडे कंटिन्यू कन्फ्लिक्ट निर्माण होतात. कन्फ्लिक्ट कोणाकोणामध्ये? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि
स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. मग आता हे कन्फ्लिक्ट निर्माण झाल्यानंतर ह्या कन्फ्लिक्टचं सोल्युशन काय आहे? तर सरकारी कमिशन आपल्याकडं 1983ला जेव्हा आपण इस्टॅब्लिश केलं तर त्यांनी त्या काही गोष्टीवर फोकस केला. फोकस करता वेळेस त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या गोष्टी तुम्ही इथं मेन्शन करणं फार अपेक्षित होतं. जसं की फॉर एक्झाम्पल त्यांनी सगळ्यात पहिले काय सांगितलं की तुमच्याकडे काय स्थापन करा, इंटरस्टेट काउन्सिल स्थापन करा. हा सगळ्यात पहिले महत्वाचा असलेला संदर्भ त्यांनी सरकारी कमिशननी सांगितलेलं होतं. इंटरस्टेट काउन्सिल स्थापन करा. आर्टिकल 263चा संदर्भ आपल्याकडे इथे येतो. मग तुम्ही इथं 263 आर्टिकलचं इस्टॅब्लिश करू शकतात किंवा इंटरस्टेट काउन्सिलचा संदर्भ देऊ शकतात. त्यांनी सांगितलं होतं की आर्टिकल 356 म्हणजे तुमच्या स्टेट एमर्जन्सीचा वापर हा एकदम एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशनवर करायला पाहिजे. म्हणजे कुठंतरी सेंट्रलनी इथं स्टेटला कोऑर्डिनेट करत असताना ह्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे. तुम्ही इथं अजून काय टाकू शकतात, राज्यांना आर्थिक स्वायत्ता अजून देण्यात यावी. हा त्या संदर्भातला असलेला संदर्भ आपल्याला तिथं सांगता येऊ शकत होता. सोबतच संघ राज्य हा ठराविक अधिकार वाटपाचा नव्हे तर सहकार्याचा प्रकार असल्याचा आहे. म्हणजे तुम्हाला इथं फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट ऑथॉरिटी गाजवतोय तुमच्या स्टेटवर, हे असं नसायला पाहिजे. हा कॉपरेशनचा संदर्भ आहे असं सरकारी कमिशननी तेव्हा सांगितलेलं होतं. मग सगळ्या गोष्टी तुम्ही जर तिथं प्रॉपरली मेन्शन केल्या, 5-6 पॉईंटमध्ये जरी तुम्ही इथं मेन्शन केलं असतं तरीही मोर दॅन सफिशियंट आहे. कॉमन सेन्स वापरा, लॉजिक लावा की अशा पद्धतीने ज्या गोष्टी आपण कधी वाचल्या पण नसतील परंतु हे सामान्य स्वरूपामध्ये प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत आहेत. सेंट्रल आणि स्टेटमध्ये कंटिन्युअसली भांडणं आहे किंवा इवन दो आपल्याकडे हेही दिसतंय की स्टेट कंटिन्युअसली काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं असलेली डिमांड करत असतं. जसे की फॉर एक्झाम्पल कालच तुम्हाला क्वेश्चन झालेला आहे कोणता, 6 शेड्यूलच्या संदर्भामध्ये लडाख कंटिन्युअसली काय करते, डिमांड करते. मग हे असं का दाखवतंय, असं का होतंय की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंट सोबत कोऑर्डिनेशन करणं अपेक्षित आहे. आलं लक्षात हे? मग अशा पद्धतीने सरकारी कमिशननी त्याच गोष्टी सांगितल्या ज्या गोष्टी अगदी महत्वाच्या होत्या. समजतं हे? मग तुम्ही सरकारी कमिशनच्या संदर्भात असलेल्या महत्वपूर्ण असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तिथं वाचन होणं किंवा त्याचं लिखाण करणं हे अपेक्षित होतं. पुंछ कमिशनने पण त्याच प्रकारच्या गोष्टी कुठेतरी सांगितल्या होत्या. नियर टू बी त्यांच्या असलेल्या शिफारसी नियर टू बी सारख्याच आहे. मग सारख्याच जरी असेल तरीही आपल्याला विविध पद्धतीने त्या इथं डिपिक करणं, इथं मांडणी करणं याची गरज होती. मग याच्यामध्ये यांनी काय सांगितलं, इंटरस्टेट काउन्सिलला कशाचा दर्जा देऊन टाका, संविधानिक. मग हा शब्द तुम्हाला इथं मेन्शन करायला पाहिजे. तुमचं असलेल्या सरकारी कमिशननी इंटरस्टेट काउन्सिल स्थापन करा असं सांगितलं पण त्याला संविधानिक दर्जा द्या असं कोणी सांगितलं, पुंछ कमिशनने. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळ्या गोष्टी तिथं मांडता आल्या पाहिजे. सोबत समवर्ती सूची विषयामधील केंद्र राज्य यांच्या सहमती आवश्यक असणं गरजेचं आहे. कॉन्करंट लिस्टमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर विषय बनवतात किंवा कायदा बनवतात तर त्यावेळेस त्या विषयावर सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटनी कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे. देयर हॅज टू बी अ कोऑर्डिनेशन बिटवीन द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट व्हाईल यू आर मेकिंग एनी लॉ ऑन द कॉन्करंट लिस्ट. हे करणं का गरजेचं आहे का, कारण की फेडरलिझम आपलं जिवंत राहील. जर त्या प्रकारे तुम्ही स्टेटला डिनाय केलं, स्टेटला तुम्ही कन्सिडरच नाही केलं, स्टेटला तुम्ही अस्तित्व मान्यच नाही केलं स्टेटचं, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये स्टेट जिवंत राहणार नाही. अशाने फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचंच वर्चस्व राहील. मग ह्या गोष्टीला कुठंतरी त्या प्रकारच्या माध्यमातून इथं तुम्हाला सांगणं अपेक्षित होतं. 355-356 असलेला संदर्भ त्यांनी दिला होता, सुधारणा करणं अपेक्षित होतं. त्या प्रकारचं असलेलं झोनल काउन्सिलची कार्यक्षमता वाढवणं होतं. झोनल काउन्सिल, इंटरस्टेट काउन्सिल, वॉटर डिस्प्यूट ऍक्ट याचाही संदर्भ तुम्ही इथं देऊ शकत होते. कळालं हे? हे सगळ्या गोष्टी कोणी सांगितलेल्या होत्या, पुंछ कमिशनने. म्हणजे यांचे पर्टिक्युलर काही रिकमेंडेशन असतात, ते रिकमेंडेशन थोडेसे पाठच करून ठेवायचे मित्रांनो. का? कारण की फेडरलिझमवर 100% ह्या वर्षी क्वेश्चन विचारल्या जाणार आहे. 100% क्वेश्चन विचारल्या जाणार आहे. बेसिक क्वेश्चन असणार आहे, व्हॉट डू मीन बाय फेडरलिझम, व्हॉट आर द फीचर्स ऑफ द फेडरलिझम, किंवा त्यांच्या संदर्भात असलेले हे 2 कमिशनचे रिकमेंडेशन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता जास्त असणार आहे. कळालं हे? लॉजिक हे सांगतंय किंवा आपल्याला डिमांड ऑफ द क्वेश्चन काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन असायला पाहिजे. आता निष्कर्ष काय असेल? निष्कर्ष बघा आपण कसा तयार केलाय. निष्कर्षामध्ये ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मी इथं काय करतोय की सरकारी कमिशन आणि पुंछ कमिशनच्या शिफारसी भारतामध्ये काय वाढवणार आहे,
सहकारी संघ राज्य तत्वाला प्रायोगिक तत्वावर किंवा प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्याला इम्प्लिमेंट करताना भारत देशाचं संघ राज्य व्यवस्था मजबूत करण्याची ताकद ठेवू शकतं, असं मी स्टेटमेंट इथं पास केलंय. म्हणजे मी दाखवलं काय की सरकारिया कमिशन आणि पुंछी कमिशननी जर त्या रिकमेंडेशन दिले असेल आणि त्याचं जर प्रॉपरली इम्प्लिमेंटेशन केलं तर भारतामध्ये फेडरलिझम चांगल्या पद्धतीने काय होऊ शकतं, एक्झिक्यूट केल्या जाऊ शकतं. अशा पद्धतीने त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगू शकतात. चालता चालता तुम्ही काल परवाच्याच असलेल्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा परत एकदा रेफरन्स देऊ शकत होते की ज्याच्यामध्ये दिल्लीचं असलेलं NRC आणि सोबतच त्या प्रकारचं असलेलं सेंट्रल गव्हर्नमेंट यांचे जे वाद आहे, तर ह्या वादांच्याही संदर्भामध्ये पर्टिक्युलर ह्या केसचा पण रेफरन्स तुम्ही तिथं देऊ शकतात की ज्याच्यामध्ये जर तुम्ही कॉर्डिनेशनली जर सगळ्या गोष्टी ठेवल्या तर प्रॉपरली फंड तुमचे जे काही फेडरलिझम आहे ते प्रॉपरली एक्झिक्यूट होऊ शकतं, असं तुम्ही निष्कर्षामध्ये तिथं सांगू शकत होते. कळतंय का तुम्हाला? निष्कर्ष हा कसा असला पाहिजे, तर निष्कर्ष कन्क्लुजन असा असला पाहिजे की तुम्ही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये याचा आधार घेऊन तिथं तुमचे जे फेडरलिझम आहे, संघ राज्यवाद आहे, ते प्रोटेक्ट कसं करतायत ते तिथं दाखवता आलं पाहिजे. कळतंय हे? म्हणजे आपण बघा, तुम्ही एक ऑब्झर्व करा, आपण काय केलं की आपण इथं संघ राज्यवाद टिकवण्यासाठी कोणत्या दोन कमिशनचा रेफरन्स घेतला, सरकारी आणि पुंछी, त्यांचे रिकमेंडेशन घेतले. ते जर प्रॉपरली इम्प्लिमेंट केले तर संवाद वाढेल, सहकार्य वाढेल, याचं महत्व मी पटवून दिलेलं आहे निष्कर्षामध्ये. कळालं? हे अशा पद्धतीने तुम्हाला तिथं डिपिक्ट करणं अपेक्षित होतं. ठीक आहे. आता खूप विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर हे आम्ही वाचलेलं नाहीये. साहजिकच वाचलेलं नसतं, परंतु इन फ्युचरिस्टिक जर काही गोष्टी जर तुम्हाला फेडरलिझमचा वाचायचं असेल तर वास्तव्यास ह्या दोन कमिशनचे रिकमेंडेशन लक्षातच ठेवायचे, जेणेकरून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या फेडरलिझमच्या कोणत्याही क्वेश्चनवर जर तुम्हाला निष्कर्षामध्ये त्या दोघांचं नाव तुम्ही लिहित असेल तर तुम्हाला अल्टिमेट बेनिफिट भेटू शकतो, हे लक्ष ठेवायचं. फेडरलिझमचा क्वेश्चन आला की ह्या दोघांचं नाव तिथं पुढं आले पाहिजे. समजतंय हे? चलायचा पुढचा क्वेश्चन घ्यायचा.